नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। प्रेक्षकांनो, सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांतीनंतर परत भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती परत आपले स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। युवा स्वाभिमान वर्धापन दिनानिमित्त आमदार रवी राणा व सौ नवनीत राणा यांच्या हस्ते बडनेरा जुने बस्तीतील फुले शाहू आंबेडकर प्रवेशद्वाराचे रिबीन कापून लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर सावता मैदान जुनी वस्ती बडनेरा येथील कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापूर्वी गरजू महिलांना 200 शिलाई मशीन तसेच 200 हातगाड्या व 50 कटले गरजूंना देण्यात आले व 16 गावांना खेळ साहित्य वाटप तर 30 गावांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचे वाटप करण्यात आले। युवा स्वाभिमान परिवार सर्वजण आपल्या सर्वांच्या सोबत आहोत। भारत माता की जय, भारत माता की। दोस्तों, ना हिंदू के लिए ना मुसलमान के लिए जीना है तो जियो से हिंदुस्तान के लिए। ही प्रतिनिधी संपूर्ण सकल बडनेरा मतदारसंघातील क्रीडा साहित्याचं वाटप करणार आहोत। तिथेही माझी विनंती आहे, कृपया आपण मंचावर यावं करावा। या ठिकाणी सुदर्शनजी गांग आलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे सुदर्शनजी गांग यांनी मंचावर यावं। जैन साहेब यांनी सुद्धा मंचावर यावं। मुख्याध्यापक साहेब समोर विनंती, कृपया थोडं हे का नाही थोडं आपल्याकडे। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून बजरंगबलीच्या फोटोचे पूजन करून कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली। कुस्तीचा पहिला सामना बाबासाहेब चव्हाण सोलापूर व्हायस शोएब खान अमरावती यांच्यात रंगला। अमरावतीच्या शोएब खानने बाजी मारली। यावेळी आमदार रवी राणा, सौ नवनीत राणा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, नुकतेच महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेले पहलवान विक्रम चौधरी सह स्वाभिमान परिवारातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला। काय समजतो के 8वें सत्र में अभिमन्यु जब चले गए तो वहां पर उसका अंत हुआ। उसको 6 महारथी करके उसको समाप्त कर रहा है, उसके प्राण लिए। लेकिन रवि राणा जी, आपने इतने बड़े बड़े धुरंधरों को चतुर्वेदी के अंदर घुसकर उनका स्थापना करके केंद्र बिंदु का पूरा आभास देकर उतनी ताकत से बाहर निकले और चतुर्वेदी के बाहर निकलकर आप समाज के हृदय के सिंहासन पे आप विराजमान हो गए। जोरदार से इसके मासूम कार्यों की कुश्ती भी तैयार रहेंगे। सोलापुर अजीत कुमार हरियाणा ये पहलवान तैयार है और मैं
जिस व्यासपीठ से आपने दान किया है, मुझे तो वो महसूस हो रहा है कुरुक्षेत्र के रण में आज के कर्ण का किला वहां पर मौजूद है, जहां पर कर्ण इस चबूतरे में ठहरे कर दान दिया करते थे। मैं संभाजी क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने हमालपुरा येथे 65 किलो वजन गटातील कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले। अमरावतीतील 25 कबड्डी संघ यामध्ये सहभागी झाले आहे। नंदूभाऊ चार्वेकर, राजूभाऊ मेटे, अभय भुयार व संभाजी मंडळचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। कबड्डी खेळाला चालना मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। बहुउद्देशीय मंडळातर्फे या 65 किलो वजनाच्या जे कबड्डी सामने घेण्यात येत आहेत त्याला माझ्या शुभेच्छा आणि सुंदर ग्राउंड बनवल्याबद्दल इथल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वी व्हाव्या म्हणून देवाजवळ कामना करतो। संभाजी क्रीडा मंडळातर्फे हे कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आलेले आहे। तरी सुद्धा मुलांना कबड्डीच्या माहितीचं प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही कबड्डीचे सामने भरवण्यात आलेले आहे। तरी सुद्धा आम्ही मुलांना चांगल्यात चांगलं कबड्डीमध्ये खेळता यावे आणि त्यांना या कबड्डीमध्ये प्रोत्साहन छान प्रकारे मिळावे यासाठी आम्ही प्रथम बक्षीस 15,000 रुपये त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि द्वितीय बक्षीस 7,500 रुपये आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू त्यांनी आपली उपस्थिती मानवावी। मराठा संस्कार समर्थ क्रीडा मंडळ मराठा संस्कार मंडळाचे जावते क्रीडा मंडळ, छत्रपती क्रीडा मंडळ
त्यांनी आपली उपस्थिती नोंदवावी. साईनगर येथील श्री बुलिदान राठी मूकबधीर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. या संस्थेला महाराष्ट्र सरकार द्वारा अपंग सेवा पुरस्कार मिळाला असून या संस्थेत निवासी 200 मूकबधीर विद्यार्थी आहे, तर अनुदान मात्र 100 विद्यार्थ्यांचे मिळते. त्यामुळे उर्वरित 100 विद्यार्थ्यांचा निवास, भोजन, शिक्षण, अध्यापन, पुनर्वसन यावर होणारा 15 लाख रुपयाचा खर्च संस्थेला दान करणारे जे दानदाते आहे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे संस्थेने संकल्प दालन 101 प्रकल्प सुरू केला. 1 ते 2 वर्षासाठी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव बंकटलाल राठी यांनी दानदात्यांना केले. वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी जे डान्स सादर केले त्यावरून त्यांच्यात काहीतरी कमतरता आहे असे कोणालाही वाटले नाही. एवढ्या सराईपणे त्या विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यप्रमाणे सादरीकरण केले. शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आरटीओ कार्यालय चौकातील जिजाऊच्या प्रतिमेजवळ करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली. लाईफलाईन ओरिएंटल ट्रेडलिंक्स कंपनीच्या आणखी 2 पदाधिकाऱ्यांना अमरावती गुन्हे शाखेने सोमवारी नागपूरवरून अटक केली. प्रदीप देवरीनकर, विकास रोकडे असे त्यांचे नाव आहे. यापूर्वी कंपनीचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेशजी राऊत व डायरेक्टर डॉक्टर एच.बी. शिरोडे यांना अटक करण्यात आली होती. विकास रोकडे व प्रवीण देवीकर यांना 7 दिवसाचा पीसीआर न्यायालयाकडून मिळाला आहे. भोळ्या बाबड्या लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याजवळून पैसे लुटणारी कंपनी लाईफलाईन ओरिएंटल ट्रेडलिंक्स लिमिटेड या कंपनीच्या प्रवीण देवीकर व विकास रोकडे या सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह व ऑफिसरला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारला नागपूरवरून अटक करण्यात आली. हे दोघेही नागपूरचे रहिवासी आहे.
या दोघांनी कंपनीसाठी एकूण 16 लोकांची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवला। यापूर्वी कंपनीचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश राऊत व डायरेक्टर डॉक्टर एस.बी. शिरोडे यांना अटक करण्यात आली होती। पीएसआय गणेश आने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। विकास रोकडे व प्रवीण देवीकर यांना न्यायालयाने 7 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय बंड, नाना नागमोते, अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। ढेपीची साठेबाजारी रोखावी, गोदामांवर धाडी घालाव्यात, ढेपीचे भाव कमी करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा होता। शिवसेनेच्या अध्यक्षतेखाली दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड, नाना नागमोते आणि अमोल निस्ताने यांनी केले। पाळीव जनावरांना लागणारी ढेप, या ढेपीची साठेबाजी थांबवावी, ढेप साठवून ठेवणाऱ्या गोदामांवर धाडी घालाव्यात, ढेपीचे भाव कमी करावेत, तसेच पशुपालकांकडून दूध डेअरी खरेदी करून दुधाला बाजारभावानुसार दर द्यावा आणि ढेपीला जिल्ह्याच्या बाहेर निर्यात करण्यावर बंदी आणावी अशा विविध मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी किरण गीतेंनी या मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यांना चाऱ्याची टंचाई यावर्षी आहे, हिरवा चारा कुठंच नाही आहे आणि गुराढोर हे चाऱ्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून त्यांना आता तो चारा नाही म्हणून ढेप वापरायला। आणि ढेपीचे भाव हे मागच्या वर्षीपर्यंत 1050च्या आत होते, की ज्यावेळी कापूस 5000 क्विंटलपर्यंत गेला तर तरी 1050च्या आत होते। आज तशी परिस्थिती नसताना सुद्धा कापूस 4100 रुपये हमी भाव आहे, 4500-4700 पर्यंत खरेदी चालू आहे सध्या, तरी ढेपीचे भाव 2300 रुपये क्विंटल झालेले आहे। हा एक संशोधनाचा विषय आहे। हा सर्व साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्या लोकांच्या संघटित गुन्हेगारीमुळे हे ढेपीचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि ढेपीचे भाव वाढल्यामुळे दुग्ध उत्पादक व्यावसायिक हा त्रस्त झाला आहे, त्याला ढेपी आणणं मुश्किल झालेली आहे आणि दूध काढणं त्या तुलनेत त्यांना परवडणार नसून घाट्यातच जात आहे आणि त्याच्यामुळे हा असंतोष निर्माण झाला होता। त्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी दुग्ध व्यावसायिक आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। जय भवानी, जय शिवाजी। छत्री तलाव ते भानखेडा रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोल उभारले व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता दिनांक 12 जानेवारी रोजी छत्री तलाव परिसरात मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। छत्री तलाव ते भानखेडा रोड परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला असून रात्रीच्या वेळी या रस्त्यावर कित्येक अपघात झाले। हा परिसर आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात येत असून 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून छत्री तलाव परिसरात इलेक्ट्रिक पोल उभारणे व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता रितसर उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी किरण गीते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, आमदार रवी राणा, वनविभाग पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे उद्घाटन फलक न लावता सरळ इलेक्ट्रिक पोल लावून उद्घाटन करण्यात आले व त्यावरील एकूण पार्श्वभूमी आमदार रवी राणा यांनी सिटी न्यूजकडे मांडली। स्वामी विवेकानंद जयंती आहे, युवा दिवस आहे, जिजामातेचा जन्मोत्सव आहे आणि आज एवढ्या युवा दिवसानिमित्त सकाळपासून एक युवा आमदार म्हणून मी संकल्प केला होता की सगळ्या चांगल्या कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे, कामाची सुरुवात झाली पाहिजे आणि हा ब्रिटिशकालीन जो तलाव आहे छत्री तलाव हा खरं करताना इंग्रजाच्या काळापासून तलाव आहे आणि याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं। आज खऱ्या अर्थानं याचा मोठा भव्य आराखडा तयार होत आहे आणि या आराखड्यामध्ये इथे मोठं गार्डन, एक चौपाटीसारखं, बॉम्बेसारख्या चौपाटीसारखं एक मोठी चौपाटी तयार होत आहे, चांगलं योग भवन बनवत आहे आणि नाना नानी पार्क म्हणून असा मोठा भव्य पार्क हा छत्री तलाव पूर्ण विकसित करणार आहे। या उद्देशाने इथे हा कार्यक्रम घेतला होता। तारखेडा प्रभागाच्या नगरसेविका अर्चना राजगुरे यांनी आपल्या प्रभागातील अरब गल्ली मोलापुरा येथील रस्त्याच्या कामकाजाचे भूमिपूजन केले। या कामासाठीचा निधी रस्ता दुरुस्ती, वार्ड विकास, स्वच्छता निधीतून घेतला गेला आहे। नगरसेविका अर्चना राजगुरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील अरब गल्ली, मोलापुरा
या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. हा निधी रस्ता दुरुस्ती व वार्ड विकास स्वच्छता निधीतून पारित करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी 6 लाख रुपये एवढा निधी लावण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी नगरसेविकेचे स्वागत केले. यानिमित्त नगरसेविका अर्चना राजगुरे यांचे अभिनंदन केले. इथे अरब गल्लीचं 6 लाखाचं काम होत आहे. वार्ड विकास स्वच्छ निधीमधून रस्ते दुरुस्तीमधून हा विकास होत आहे. बरेच वर्षापासून हे इथलं काम खोळंबलं होतं, तर आज इथलं काम सुरू होत आहे. अशाच प्रकारे मला सांगताना अतिशय आनंद होतो की माझ्या प्रभागातील बरेच विकासाचे मी कामं केले आणि त्यामध्ये माझे मिस्टर गजानन राजगुरे यांचा मला खूप मोठा सहभाग मिळाला. तसंच इथले नागरिक खूप छान आहे, यांचा पण मला खूप सपोर्ट असतो. तसंच नवीन वर्षाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. मैं नगर सेविका का आभार करती हूँ कि ये रोड बना रहे हैं, इसका बहुत बहुत धन्यवाद. ये जो काम हो रहा है ये अभी तक 25-30 साल से अभी तक ये अरब गली का काम हुआ नहीं था. आज ये अर्चना मैडम के हाथों उसका उद्घाटन हुआ है और ये काम उनके हाथों हो रहा है. ये हमको बहुत बड़ी यानी खुशी की बात है जो इन्होंने हमारे मोहल्ले के लिए विकास किए हैं. अभी तक जितने भी काम बचे हुए थे वो सब अर्चना मैडम के हाथों हमारे अरब गली के बोलो, मौलापुरे के बोलो और हमारे जितने प्रभाग के काम है वो सब हो चुके हैं. उद्घाटन हुआ है ये गली के काम का, तो हम इनके तहे दिल से शुक्रगुजार है कि काफी दिनों के बाद ये रोड बन रहा है और इनके तमाम काम जो है हमारे वार्ड में और हमारे एरिया में बहुत अच्छे हुए और हम चाहते हैं कि दोबारा भी इन्हीं को टर्म मिले. आदिवासीयांसाठी असलेली कन्यादान योजनेचे 10,000 रुपयाचे धनादेश खोटे धनादेश तयार करून 4.5 लाख रुपये 5 धनादेश बँकेत देऊन 22 लाख रुपये 60,000 रुपयांचा फटका आदिवासी प्रकल्प विकास धारणीला बसला आहे. हे धनादेश स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते. बँकेच्या प्रबंधकाचे धनादेश खोटे असल्याचे नाकारले आहे. सरकारच्या कन्यादान योजनेचे आदिवासी प्रकल्प विकास धारणीने अनिल घिसूलाल जांभेकर यांच्या नावाने 10,000 रुपयांचा धनादेश काढला होता. त्या धनादेशाचे खोटे धनादेश करून दिनेश तिवारी, राजेश मिश्रा व राकेश जैन या तिघांनी 4,40,000, 4,60,000, 4,25,000, 4,65,000 आणि 4,70,000 रुपयाचे धनादेश बँकेत टाकले. त्यानंतर सावनेर, नागपूर, कळमेश्वर आणि अमरावतीच्या एटीएम मधून त्यांनी एकूण 22,60,000 रुपये काढले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रबंधकांनी धनादेश खोटे असल्याचे नाकारले. हे तिघी आरोपी फरार असून पोलीस गोंधळात पडले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागाने शहरात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या अंतर्गत समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी व कास धरण्याच्या पार्श्वभूमीवर समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतून निवडलेल्या प्रतिकृती यावेळी सादर करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पाणी अडवा, पाणी जिरवा, सेव्ह वॉटर टँक, होममेड एसी, स्वयंचलित पेरणी यंत्र, एअर गन, मॉडर्न ट्रेन, मोटर सिक्युरिटी सिस्टीम आदी प्रतिकृतींनी लक्ष वेधून घेतले होते. अमरावती शहराला नवीन पोलीस उपायुक्त लाभले. पोलीस उपायुक्त नितीन पवारांनी मंगळवारी पदभार सांभाळला. गुन्हेगारी कमी करणे आणि सुव्यवस्था राखणे यावर त्यांचा भर राहणार असे त्यांनी सांगितले. अमरावती पोलीस विभागात तिन्ही पोलीस उपायुक्त यांच्या जागा भरल्या गेल्या. मंगळवारी पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी पदभार सांभाळला. नितीन पवार हे गेल्या 16 वर्षांपासून पोलीस खात्यात कार्यरत आहेत. यांनी अकोला, नागपूर, जालना, धुळे या ठिकाणी आपली सेवा दिली. अमरावतीत गुन्हेगारी कमी करणे, गुन्हेगारीला आळा घालणे तसेच सुव्यवस्था टिकून ठेवण्यावर भर घालणार असे पवारांनी सांगितले. सिटी न्यूज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनो वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत. चला बघूया बातम्या आणखी काही.
शहरात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्यातर्फे भव्य ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावतीतर्फे भव्य ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन समारंभ शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व ग्रंथ महोत्सवात मोलाचे मार्गदर्शन केले. लायब्ररीचं उदाहरण दिलं. मी पण अमेरिकेला गेलो होतो. ब्रॉन्क्स युनिव्हर्सिटीमध्ये 2.5 एकराची लायब्ररी मी पाहिली. वाचनाने माणूस समृद्ध होतो हे कोणाला नव्याने सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मीही वाचतो म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो. वाचलो नसतो तर कदाचित पोहोचलोही नसतो. ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडी, जुनेही शासन तसंच होतं आणि हेही शासन असंच आहे. आपण बोललात की सामाजिक चळवळ व्हायला पाहिजे. शासन प्रत्येक कार्यक्रम फक्त दाखवण्याकरता करतं असा माझा आरोप देखील असेल तरी तो वास्तविक आहे असं मला वाटतं. काय स्थिती आहे ग्रंथपालांची? अर्धवेळ काम करतात, अर्धवेळ उपाशी राहतात आणि त्यांना ग्रंथ महोत्सव करायला लावता तुम्ही. काय स्थिती आहे शिक्षकांची? किती लायब्ररी समृद्ध आहे शाळेमध्ये. शाळांना लायब्ररीसाठी किती ग्रँट मिळते. अनुदानासाठी शिक्षक स्वतःच्या पैशातून लायब्ररीला पुस्तक आणून लायब्ररी नावाकरता दाखवतात. ही या देशाची अवस्था आहे. कशाला ग्रंथ महोत्सव करतात, कशाला दिंड्या काढतात. वस्तुस्थिती आहे. म्हणजे ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल करा हा प्रश्न विधान परिषदेत मी 2 वेळा मांडला. सरकारने त्याला सकारात्मक उत्तरही दिलं. मधात सरकार सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. आता सर्व अर्धवेळ ग्रंथपालांना भविष्यात पूर्णवेळ ग्रंथपाल करणार आहोत हा भाग वेगळा. पण सरकारला प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला दणका का लागतो? का प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधींची भाषण सभागृहात असावी लागतात? यांना अकरा नाहीत का? हे ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडी, अजून कोणत्या दिंड्या काढतात. पण ह्या सगळ्या दाखवण्याकरता आहे. यामध्ये आत्मा नाही, याच्यामध्ये जीव नाही, याच्यामध्ये सामाजिक चळवळीची भावना नाही. फक्त सरकार म्हणून आम्ही काही करतो हे दाखवण्याकरता जर कार्यक्रम होतो. शहरातील महादेव खोरी परिसरातील महिलांनी महानगरपालिकेतील आयुक्तांना निवेदन दिले. हे निवेदन दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र मिळण्याबाबत होते. यापूर्वी या महिलांनी वारंवार प्रमाणपत्राची मागणी केली. त्यांना घरकुल बचत गट योजना ही योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रमाणपत्राची गरज भासते. मात्र ते नसल्याने महादेवखुरी येथील झोपडपट्टीतील महिलांना सरकारी योजनेचा अद्यापपर्यंत लाभ घेता आला नाही. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना दारिद्र्याचं प्रमाणपत्र नाहीये. त्यांना मिळण्यात यावं, कारण की याच्यामुळे भरपूर कामं अडलेली आहे, रखडली जातात आहे. बचत गटासाठी सुद्धा हे मागत आहे. घरकुलच्या याच्यासाठी पण जरुरी आहे, शाळेच्या याच्यासाठी जरुरी आहे. म्हणून हे त्वरित देण्यात यावं. याच्यासाठी काही ना काहीतरी आयुक्त साहेबांनी आमच्यासाठी केलं पाहिजे. हे करावं आयुक्त साहेबांनी काम. अशी आमची. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केट, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि आमचा फोन नंबर आहे 32986161 आणि आमची वेब ॲड्रेस आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल. तोपर्यंत मी घेतो आपली रजा. नमस्कार.